Hello students, we are at the end of lesson 3 and today we are going to study two topics and this is our last video for the chapter 3. Now all of us know the impact of chromosomes, genes and how they get linked and they get transmitted from generation to generation. Chromosomes are the carrier of heredity. And there are specific number of ऑटोझोम्स. प्रत्येक स्पीसीजमध्ये ऑटोझोम्सची संख्या ही ठरलेली असते, ती स्पेसिफिक असते. सेक्स डिटर्मिनेशन मात्र एका पेअरने होत असतं. म्हणजे क्रोमोझोम्स कितीही कमी जास्त झाले तरी सेक्स क्रोमोझोम्स हे नेहमी 2 असतात, त्याची एक जोडी असते. आणि वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये ह्याचं जो टाईप आहे हा बदलत असतो. There are mainly 3 types of sex determination in animals. ॲनिमलमध्ये 3 प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशनची पद्धत आहे. एक पहिली आपण पाहत आहोत इन ह्युमन बीइंग, माणसामध्ये. फक्त माणसामध्ये नाही तर बहुतेक सर्व मॅमल्समध्ये, व्हर्टिब्रेट्समध्ये ही या प्रकारची, व्हर्टिब्रेट्सपेक्षा ऑल मॅमल्स त्याच्यामध्ये आपल्याला या प्रकारची पद्धत दिसते. त्याला म्हणतात XXXY. त्याचा अर्थ काय? XXXY म्हणजे काय? मेल हॅज XY क्रोमोझोम अँड फिमेल हॅज XX क्रोमोझोम. सो फिमेल इज होमोगॅमेटिक, बरोबर आहे. गॅमेट फॉर्मेशन ज्यावेळेस हे 2 क्रोमोझोम सेपरेट झाले तर प्रत्येक गॅमेटमध्ये XX क्रोमोझोम जाईल. म्हणजे ह्याचे गॅमेट्स कसे आहेत? सिमिलर आहे. म्हणून आपण या फिमेलला म्हणतो होमोगॅमेटिक. आणि ऑफकोर्स मेल इज हेटेरोगॅमेटिक, कारण मेल 2 प्रकारचे गॅमेट्स तयार करतो. एका गॅमेट्समध्ये X क्रोमोझोम आहे, एका गॅमेट्समध्ये Y क्रोमोझोम आहे. फिमेल मात्र होमोगॅमेटिक आहे, दोन्ही क्रोमोझोम XX आहे. आणि तयार होणारा ऑफस्प्रिंग जो नवीन अपत्य तयार होईल फर्टिलायझेशनमधून, त्याचं सेक्स कसं ठरेल? जर हे X आणि X एकत्र आले तर ती असेल, तर शी विल बी अ गर्ल. आणि X आणि Y एकत्र आले, बरोबर आहे ना, तर तो काय होईल? तो होईल मेल, बरोबर आहे ना. म्हणजेच मेल मुलगी असेल की मुलगा असेल हे कोण ठरवतंय? हे ठरवतो आहे कोणत्या प्रकारचा मेलचे गॅमेट युनाइट होईल. आणि फिमेलचे गॅमेट दोन्ही सारखे आहेत, मेलचे मात्र 2 प्रकारचे. 50% चान्सेस, दॅट इज XX गर्ल चाइल्ड विल बी देअर. 50% चान्सेस X आणि Y एकत्र येऊन बॉय चाइल्ड विल बी देअर. सो फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स ऑफ चाइल्ड इन ह्युमन, ओके, इन ऑल मॅमल्स. तो सुद्धा नैसर्गिक आहे, तो सुद्धा चान्स आहे. पण तरी सुद्धा जर डिपेंडन्स म्हणायचं म्हटलं की कोणावर अवलंबून आहे तर तो मेलवर अवलंबून आहे. कारण की मेल हा कसा आहे? हेटेरोगॅमेटिक. मेलमध्ये 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होत असतात. दिस इज सेक्स डिटर्मिनेशन इज ह्युमन बीइंग. त्याला म्हणतात पद्धत XXXY. काही सर्व पक्ष्यांमध्ये किंवा माशांमध्ये, इन बर्ड्स, इन फिशेस ह्याच्या उलट पद्धत आहे. त्याच्यामध्ये काय आहे बघा, मी फक्त इथे एक खोडते, मेल आणि फिमेल. त्याच्यामध्ये काय आहे? फिमेल इज हेटेरोगॅमेटिक, मेल इज होमोगॅमेटिक. बघा, फिमेल XY क्रोमोसोम्स आहेत, म्हणजे 2 वेगळ्या प्रकारचे क्रोमोसोम आहे. मेलमध्ये मात्र सेम क्रोमोसोम आहे. म्हणजेच फिमेल ही हेटेरोगॅमेटिक आहे. फिमेलमध्ये 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात, मेलमध्ये मात्र एकसारखे गॅमेट्स तयार होतात. पुन्हा तेच युनियन झाल्यावर मेल और फिमेल इज डिपेंडंट ऑन द फिमेल बिकॉज फिमेल इज हेटेरोगॅमेटिक. जो हेटेरोगॅमेटिक पेरेंट असतो त्याच्यावर नवीन दुसऱ्या पुढच्या अपत्याचं सेक्स हे त्याच्या गॅमेट्सवर ठरत असतं, कारण की तो 2 प्रकारचे गॅमेट्स तयार करत असतो. त्याला म्हणायची पद्धत आहे ZZ आणि ZW. कारण की XXXY म्हटलं मग पुन्हा XYXX असं जर केलं तर ते समजायला कन्फ्युजन होईल. म्हणून ती म्हणण्याची पद्धत आहे ZZZW. म्हणजे ऍक्च्युली फिमेलमध्ये काय असणार आहे? फिमेलमध्ये क्रोमोझोम असणार आहे ZW.
मेलमध्ये क्रोमोझोम असणार आहे ZZ. हे बर्ड्समध्ये पण आहे, हीच गोष्ट फिशेसमध्ये पण आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की जर होमोगॅमेटिक असतात, होमोगॅमेटिझम इट गोज विथ ब्युटी, सुंदरता, सौंदर्य, दिसायला चांगलं, अट्रॅक्टिव्ह. हा कन्सेप्ट बर्ड्समध्ये मेल्स आर अट्रॅक्टिव्ह. तुम्हाला माहिती असेल मोर आहे ना, लांडोर ही फिमेल आहे, लांडोरपेक्षा मोर हा अट्रॅक्टिव्ह असतो. माशांमध्ये सुद्धा मेल फिश इज मोर अट्रॅक्टिव्ह दॅन फिमेल. अँड ऑफकोर्स इन ह्युमन ब्युटी गोज विथ फिमेल है ना. माणसामध्ये ब्युटी, अट्रॅक्टिव्हनेस हा फिमेलकडे असतो. सो गमतीत असं म्हटलं जातं की होमोगॅमेटिझम लीड्स टू ब्युटी. माणसामध्ये, ह्युमनमध्ये फिमेल इज होमोगॅमेटिक, इन बर्ड्स अँड फिश मेल इज होमोगॅमेटिक. आणखीन एक तिसरी वेगळी पद्धत आहे, ती फक्त हनीबीसारख्या काहीच कीटकांमध्ये आपल्याला दिसते. ती कोणती पद्धत आहे? त्याच्यामध्ये त्यांच्या मेल आणि फिमेलच्या क्रोमोझोममध्येच फरक असतो. मेल इज हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे काय? वन सेट ऑफ क्रोमोझोम. डिप्लॉइड, प्लॉइडी म्हणजे सेट, डिप्लॉइड म्हणजे दोन सेट क्रोमोझोम्स. आपल्यामध्ये प्रत्येक ह्युमन बिंग हा डिप्लॉइड आहे. प्रत्येकाच्या सेलमध्ये दोन एकसारख्या क्रोमोझोमचे दोन सेट आहे, म्हणून आपण म्हणतो 23 पेअर म्हणजे 46 क्रोमोझोम. हनीबीमध्ये मात्र टोटल क्रोमोझोम आहे 32, पण ते कुणामध्ये? फिमेलमध्ये 32 क्रोमोझोम्स आहेत आणि मेलमध्ये मात्र निम्मे म्हणजे 16 क्रोमोझोम आहेत. फिमेल 2 गॅमेट तयार करते, हॅप्लॉइडचे 16 आणि 16चे 2 गॅमेट्स कोण तयार करते? फिमेल तयार करते. फिमेल प्रोड्युसेस 2 गॅमेट्स. So this female is diploid. It produces 2 haploid gametes. आणि मेल इज हॅप्लॉइड. आणि हॅप्लॉइड मध्ये तो एकाच प्रकारचा गॅमेट तयार करतो, हॅप्लॉइड. त्याचे 8 असे गॅमेट तयार होत नाही, 8 क्रोमोझोमचे. हॅप्लॉइडचे हॅप्लॉइडच राहतात. आणि फिमेलचा एक गॅमेट आणि मेलचा एक गॅमेट एकत्र आले तर ती डिप्लॉइड काय तयार होते? फिमेल. आणि हा जो एक सिंगल हॅप्लॉइडचा सेट आहे त्याच्यापासून तयार होतो मेल. म्हणजे पुन्हा मेल हॅप्लॉइड झाला, फिमेल डिप्लॉइड झाली. या पद्धतीला म्हणतात डिप्लॉइड हॅप्लॉइड टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, जे या हनीबीमध्ये दिसत असतं. त्यामुळे फिमेलमध्ये फर्टिलायझेशन होतच नाही. मेल्स आर प्रोड्यूस विदाऊट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय? युनियन ऑफ गॅमेट. ते कुणामध्ये होतं? फक्त फिमेलमध्ये होतं. मेल हे विदाऊट फर्टिलायझेशन तयार होत असतात. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. The next part we are starting, that is genetic disorder. मी तुम्हाला सांगितलंय डिसऑर्डर म्हणजे some abnormality. Abnormality in genetic material which cause abnormality or problem in the physiology. त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या फिजिओलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम येतो जेनेटिक मेकअपमुळे, त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो. यापूर्वी आपण जे काही पाहिले आहे ते एखाद्या जीन हा म्युटेशन होतं आहे की नाही. कलर ब्लाइंडचा जीन त्या ठिकाणी येतो, नॉर्मल विजनच्या ठिकाणी कलर ब्लाइंडचा जीन आला, नॉर्मल ब्लड क्लॉटिंगच्या ठिकाणी हिमोफिलियाचा जीन आला आणि त्या माणसामध्ये हिमोफिलिया हा आजार डेव्हलप झाला. म्हणजे त्या ओरिजिनल जो नॉर्मल जो मेकअप आहे त्याच्यामध्ये काही कारणाने बदल होतो. असे जे डिसऑर्डर येतात त्याला म्हणतात मेंडेलियन डिसऑर्डर. So Mendelian disorder are carried out due to alteration or mutation. ज्याचे आपण एक्झाम्पल घेतले आहे कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मसल डिस्ट्रॉफी. ओके, these are the disorder which are caused due to alteration or mutation in genetic material. ते आहे मेंडेलियन डिसऑर्डर. आणि आणखीन एक प्रकारचे डिसऑर्डर आता आपल्या बघत आहोत आपण, दॅट इज नंबर ऑफ क्रोमोझोम इट गेट चेंज. और टिपिकल क्रोमोझोम जीन त्याच्यामध्ये त्या क्रोमोझोममुळे काही बदल होतो. आणि त्याचा एक एक्झाम्पल आहे, एक आहे थॅलेसेमिया. थॅलेसेमिया हा एक रक्ताचा आजार आहे ज्याच्यामध्ये पुरेसं रक्त तयार होत नाही बॉडीमध्ये आणि मग अशा त्या व्यक्तींना सारखं रक्त द्यावं लागतं. थॅलेसेमियाच्या पेशंटला सतत रक्त पुरवावं लागतं, त्यांना रेग्युलर रक्त घ्यावं लागतं. आणि हा थॅलेसेमिया का बरं होतो?
इट ऑकर्स ड्यू टू 2 क्रोमोझोम्स. 2 क्रोमोझोम, 11 नंबरचा क्रोमोझोम आणि 16 नंबरच्या क्रोमोझोमवरती असे काही जीन्स आहेत जे की हिमोग्लोबिन तयार करणारे प्रोटीन्स बनवत असतात. हिमोग्लोबिन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स चेन्स, अल्फा चेन आणि बीटा चेन. 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेनचे मिळून हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल तयार होत असतो. अल्फा चेनचे जे ग्लोब्युल्स आहेत ते तयार करण्याचं जीन आहे क्रोमोझोम 16 वरती आणि बीटा चेनचा जो जीन आहे तो आहे क्रोमोझोम 11 वरती. या ठिकाणी या क्रोमोझोममध्ये जर काही बदल झाला तर पुरेशा प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन तयार होत नाही. ते हिमोग्लोबिनच्या ग्लोबिन फॉर्मेशनमध्ये अडचण येते आणि त्या आजाराला थॅलेसेमिया म्हणतात. ज्याच्यामध्ये दम लागतो, बरोबर आहे, विकनेस येतो, त्याची वाढ बरोबर होत नाही, त्याची स्किन पिवटसर असते कारण की पुरेसं रक्त शरीरामध्ये पोहोचत नाही आहे. मग हा जो आजार आहे ह्या आजारामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की इट इज सम डिफरंट दॅन द सिकल सेल ॲनिमिया. काल आपण सिकल सेल ॲनिमियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये चंद्रकोरीच्या आकाराचे हिमोग्लोबिन तयार होतात, व्यवस्थित हिमोग्लोबिन त्यात तयार होत नाही. परंतु तो जो आहे हा पूर्ण हिमोग्लोबिन हा जो एक मॉलिक्यूल आहे त्या तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये मात्र 2 प्रकारच्या क्रोमोझोम्समुळे होऊ शकतं. जर अल्फामधला 16व्या क्रोमोझोममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला म्हणतात अल्फा थॅलेसेमिया. 11 नंबरच्या क्रोमोझोमवरती प्रॉब्लेम असेल त्याला म्हणायचं बीटा थॅलेसेमिया. म्हणजे त्या प्रकारचे ग्लोबिन तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये संख्यामध्ये सुद्धा फरक पडतो. पहा काय होत असतं. ड्युरिंग मियोसिस दिस क्रोमोझोम्स, बघा हे 2 क्रोमोझोम्स आहेत. इट इज लिंक्ड बाय, these are 2 chromatids. Okay, they are linked by at centromere. हा आहे त्याचा होमोलॉगस क्रोमोझोम. इन मियोसिस काय होतंय, मियोसिस मध्ये सेपरेशन ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होतात. एक क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये जातो, एक क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेटमध्ये जातो. त्यामुळे जे 46 क्रोमोझोम्स असतात त्याचे बरोबर 23 आणि 23चे 2 गॅमेट्स म्हणजे एकूण 2 जोड्या, 2 वेगवेगळे सेट तयार होत असतात. परंतु कधी कधी ह्या सेपरेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. कल्पना करा काय होईल जर हे क्रोमोझोम सेपरेटच झाले नाहीत आणि हे दोन्ही क्रोमोझोम एकाच गॅमेटमध्ये गेले, बरोबर आहे. एक जायला पाहिजे 2 गेले, काय होईल या ठिकाणी. या ठिकाणी 23च्या ऐवजी इथे एखाद्या जोडीचा दोन्ही क्रोमोझोम आले तर याच्यामध्ये एक क्रोमोझोम ऍड होतो. त्यामुळे एका गॅमेटमध्ये एक कमी क्रोमोझोम तयार जाईल, एका गॅमेटमध्ये एक क्रोमोझोम जास्त जाईल. आणि कमी झाला तरी प्रॉब्लेम येतो आणि जास्त झाला तरी प्रॉब्लेम होतो. असं नाही की जास्त आला ना मग काय प्रॉब्लेम आहे, कमी तर नाही आहे, तसं होत नाही. क्रोमोझोमची संख्या जर बदलली तर पूर्ण जेनेटिक मेकअप जेव्हा बदलतो तेव्हा फिजिओलॉजीवर फार विपरीत परिणाम होत असतो. असा जो गॅमेट आहे त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम जास्त गेलाय, त्याचं जर युनियन झालं दुसऱ्या पार्टनरच्या गॅमेट सोबत तर तयार होणारा जो ऑफस्प्रिंग आहे, आता पहा याच्यामध्ये 24 क्रोमोझोम आले, दुसऱ्या याच्यामध्ये किती राहणार आहेत, 23च राहणार आहे. मग याच्यामध्ये किती क्रोमोझोम झाले एकूण 47. नॉर्मली किती असतात आपल्या बॉडीमध्ये 46 असतात. पण इथे डिसजंक्शनिंग ते नीट सेपरेट झाले नाहीत आणि म्हणून एक क्रोमोझोम जास्त आला. ही गोष्ट कधी होते, ही गोष्ट जर ऑटोझोमलमध्ये झालं, ऑटोझोम जर सेपरेट नीट नाही झाले तर एक डिसीज आहे तो आहे डाऊन्स सिंड्रोम, मतिमंदत्व, ज्याला मतिमंद मूल म्हणतो. तुम्ही कधी पाहिलं असेल, आजूबाजूला असेल, फॅमिलीमध्ये असेल तर ते मुलाशी बुटकी असतात, मिचमिचे डोळे असतात, पसरट नाक असतं आणि त्याच्यामध्ये त्याचे पाम्स जे आहेत बोटांचे पेर याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. ओबेस असतात, त्यांना नीट बोलता येत नाही, दे आर स्टराईल, रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होऊ शकत नाही. ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल.
मतिमंद मुलगा असतो किंवा मतिमंद मुलगी असते, त्याला डाऊन सिंड्रोम असं नाव आहे. आणि ते कधी होतं? ज्या वेळेस 21वा क्रोमोझोम व्यवस्थित सेपरेट होत नाही आणि 2 21व्या नंबरचे क्रोमोझोम एकाच गॅमेटमध्ये जातात. परिणामतः त्या मुलामध्ये किंवा त्या मुलीमध्ये एक क्रोमोझोम जास्त येतो. अशा वेळेस त्या मुलामध्ये किती क्रोमोझोम असतात? 47. कारण की 21 नंबरचा क्रोमोझोम हे 3 असतात 2च्या ऐवजी. बघा इथे हा आहे कॅरिओटाईप. हे दाखवले ना पुस्तकामध्ये, शेवटचं पेज आहे म्हणजे आपल्या लेसनचं 67 नंबर. त्याच्यामध्ये हे जे आहे हा कॅरिओटाईप आहे. प्रत्येक क्रोमोझोमचे पहा 2-2 पेअर आहे. होमोलोगस आपण शिकलो आहे. फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड पेअर, एकसारखे 2-2 क्रोमोझोम आहे. आणि ही जी पेअर त्यांनी रेड सर्कल करून दाखवलं आहे, 11 क्रोमोझोम जो आहे त्या 21वा क्रोमोझोम त्याच्यामध्ये मात्र 3 क्रोमोझोम दिसत आहेत. 2 नाही आहे, 3 आहे. ट्रायझोमी. आणि त्याचे सिम्पटम्स मी तुम्हाला आताच सांगितले. हे कोणते आहेत? आता 21वा क्रोमोझोम म्हणजे कोणता आहे? तो ऑटोझोम आहे. सो दिस इज ऑटोझोमल ट्रायझोमी आहे की नाही? 21वा क्रोमोझोम म्हणजे कोणता आहे? तो ऑटोझोम आहे. फक्त ऑटोझोम मध्ये होतं असं नाही, कधी कधी सेक्स क्रोमोझोम मध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतो. हा XX जो आहे तो व्यवस्थित सेपरेट झाला नाही. एकामध्ये 2 गेले, एकामध्ये एकही गेला नाही, असं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे 2 प्रकारचे डिसऑर्डर्स तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. एक आहे टर्नर्स सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं? टर्नर सिंड्रोम मध्ये कल्पना करा, हा X क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये गेला आणि दुसऱ्या गॅमेटमध्ये तो गेलाच नाहीये. याच्यामध्ये काय झालं? आणि दुसऱ्या मेलच्या गॅमेटमधला X क्रोमोझोम आणि एकाच्यामध्ये नो X क्रोमोझोम. मग त्या फिमेलमध्ये एकच X क्रोमोझोम जाईल, दुसरा X क्रोमोझोम जाणारच नाही. इथे उलट होईल, क्रोमोझोमची संख्या 1 ने कमी होईल. मग 46 न राहता त्या फिमेलमध्ये 45 क्रोमोझोम्स होते. बरोबर आहे, ती फिमेल असते. ओके, बिकॉज हर अपिअरन्स, फिजिकल अपिअरन्स इज फिमेल. Y क्रोमोझोम तिच्यात नाहीच आहे, पण X क्रोमोझोम सुद्धा एकच आहे. शॉर्ट स्टंटेड, बुटकी असते. मेंटली पूर्ण ती नॉर्मल नसते. रिप्रोडक्शन तिच्यामध्ये होऊ शकत नाही, ती स्टराईल आहे. तिच्या बॉडीमध्ये ऑर्गन्स व्यवस्थित डेव्हलप झालेले नाही आहेत. ऑटोझोम सगळे आहेत, पण एक सेक्स क्रोमोझोम कमी असल्यामुळे तिची डेव्हलपमेंट नॉर्मल होत नाही. त्यांचं वय सुद्धा जास्त नसतं, कधी कधी ते लवकरच मरण पावतात. त्यांचं वय कमी असतं, त्यांचे फिजिओलॉजिकल कंडिशन्स त्यांच्या वीक असतात. अशा वेळेस आपण त्याला म्हणतो टर्नर सिंड्रोम. जसं इथे आपण म्हटलं ट्रायझोमी. ओके, डाऊन सिंड्रोम का बरं झाला? काय कारण आहे डाऊन सिंड्रोमचं? ट्राय, आता मी तुम्हाला सांगितलं, ट्राय म्हणजे 3. ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. इथे मोनो एकच आहे, मोनोझोमी ऑफ X क्रोमोझोम. आणि ह्या फिमेल असतात आणि तिच्या बॉडीमध्ये पहा ऑटोझोम तेवढेच राहिले. इथे लिहिले मी 44 ऑटोझोम. आणि X कोणता आहे? O म्हणजे O नावाचा क्रोमोझोम नाही आहे. इथे O डिनोट्स 0. इथे फक्त X, एकच X क्रोमोझोम आहे. म्हणजे 44 + 1 टोटल क्रोमोझोम किती झाले? 45. आणि ह्याच्या ऑपोजिट कंडिशन आहे क्लाइनफिल्टर सिंड्रोम. क्लाइनफिल्टर सिंड्रोम मध्ये 3 X असतात, एक X जास्त आला. ट्रायझोमी ऑफ X क्रोमोझोम. दे आर मेल. ॲक्च्युली दे आर मेल, बट दे आर फेमिनाइज्ड मेल. ज्याला आपण छक्के म्हणतो ना, हिजडे. हिजड्यांना बघून मनामध्ये कोणत्या प्रकारची भीती किंवा किळस आणायची नाही, कारण ती एक क्रोमोझोमल और जेनेटिक डिसऑर्डर आहे. ओके, त्यांच्या बॉडीमध्ये 3 क्रोमोझोम असतात. एकूण Xचे 2 आहेत आणि Y 1 आहे. म्हणजे फिमेलचे क्रोमोझोम आहेतच XY. XY सोबत हा एक X जास्त, एक्स्ट्रा X विथ मेल. सो दॅट इज मेल विथ एक्स्ट्रा X क्रोमोझोम, असं क्लाइनफिल्टरचं वर्णन केलं जातं. ट्रायझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम, एक्स्ट्रा X क्रोमोझोम विथ मेल. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फेमिनायझेशन जास्त असतं. ते मेल असले तरी दे लिव्ह लाईक फिमेल. दे हॅव हार्श व्हॉइस, हायटेड पर्सनॅलिटी, स्ट्रॉंग स्टाउट बॉडी असते त्यांची. बायकांसारखी ते नाजूक नसतात, ते पुरुषी असतात, कारण ते पुरुषच असतात. दे आर स्टराईल.
त्यांच्या बॉडीमध्ये दोनही ऑर्गन, फिमेलचे जेनेटिक ऑर्गन सेक्स ऑर्गन आणि मेलचे सेक्स ऑर्गन, मेलचे सेक्स ऑर्गन नीट डेव्हलप झालेले नसतात. ओके, अंडर डेव्हलपमेंट ऑफ सेक्स ऑर्गन, दे हॅव बियर्ड, त्यांच्या दाढी मिशा असतात माणसांसारख्या, म्हणजे माणसं आहेत, पण फिमेल सारखं त्यांच्यामध्ये फेमिनायझेशन दिसतं. काही बायकी कॅरेक्टर सुद्धा त्यांच्यामध्ये दिसतात बिकॉज ऑफ दॅट एक्स्ट्रा एक्स क्रोमोसोम. दे आर ऑल्सो सेक्शुअली स्टेराइल ऑर्गॅनिझम. सो दिस इज ड्यू टू द चेंज इन द नंबर ऑफ क्रोमोसोम. त्याला आपण म्हणतो क्रोमोझोमल डिसऑर्डर. Okay, here we complete our chapter 3, inheritance and variation. First we study Mendel, then about chromosomes, linkage and then disorders. Okay, thank you.